जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 25 प्रवासी जखमी झालेत। त्यांच्यावरती पाचोरा आणि जळगावमधल्या विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी आग लागल्याच्या अफवेनंतर रेल्वेतनं बाहेर उड्या मारल्या। त्याचवेळी बाजूच्या रेल्वे रुळावरनं जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना धडक दिली। त्यामध्ये 13 जणांचा अंत झालाय। या 13 पैकी 9 जणांची ओळख पटली आहे आणि अजून 4 जणांची ओळख पटलेली नाहीये। मृत्युमुखी पडलेले सर्व प्रवासी हे उत्तर भारतातील आहेत तर नेपाळमधील एकाच कुटुंबातील 3 मृत्यू झालाय। दरम्यान या घटनास्थळावरनं आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर अनेक प्रवाशांनी थेट रेल्वे रुळावरती उड्या मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि या घटनेनंतर मात्र समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस खाली आल्याने अनेक प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्या घटनास्थळावरती आपण आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो की अनेक मृतकांचे जे काही अवशेष आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत आणि आता हे अवशेष च्या माध्यमातून या मृतकांची ओळख पटवण्यात येईल असं एक सांगितलं जातं। DNA तपासणी करण्यात येत आहे केली जाणार आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाचोरा महापालिकेचे जे काही कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आता हे अवशेष गोळा करताना आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय ही दुर्दैवी घटना घडलेली आहे कारण यामध्ये जे काही मृतदेह आहेत ते अतिशय छिन्न विछिन्न झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो की बघितलं सुद्धा जाणार नाही इतकं विदारक चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। अतिशय गंभीर घटना ही घडलेली आहे आणि या घटनेनंतर आता प्रशासनाने विविध पातळीवरती मदत कार्य सुरू केलेलं आहे आणि आता या मृतकांची ओळख पटवणं हेच खरं मोठं आव्हान आहे। आता ही जी काही अवशेष गोळा केली जातात ही कोणत्या मृतदेहाची आहे हे आता DNAच्या माध्यमातून ओळख पटवण्यासाठी मदतीला येईल अशी अपेक्षा केली जाते आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।